स्मार्ट सोलापूरकर नमस्कार। मी आता आहे बाळीवेस परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहतोय सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं कारवाई सुरू आहे। गंदगे पान शॉप, गंदगे पान महल या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। कालपासून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने एका विशेष मोहिमेला सुरुवात केलेली आहे। जे पान शॉप आहेत किंवा ज्या ठिकाणी मावा विकला जातो त्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। विकणाऱ्यावर आणि ते खाऊन घाण करणाऱ्यावर ही कारवाई केली जाते। आपण या ठिकाणी पाहतोय जे मावा खाऊन थुकलेले आहेत ते स्वच्छ करायला लावतात आणि दंडात्मक कारवाई सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। महानगरपालिकेचे काही अधिकारी आता आपल्या सोबत आहेत। नेमकी ही कारवाई काय आहे आणि कशा पद्धतीने नागरिकांमध्ये प्रबोधनाचं काम सुरू आहे हे विचारूया। सर नमस्कार, तुमचं काय नाव आहे? बच्चू। कशा पद्धतीची कारवाई आणि कशासाठी ही सुरू केलेली आहे? हे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचा प्रयत्न आहे। मावा खाऊन आणि प्लास्टिक पाऊचमध्ये, ह्याच्यामुळे प्लास्टिक बंदी असून देखील प्लास्टिक वापर चालू आहे, ती बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। तर या निमित्तानं नागरिकांना किंवा दुकानदारांना काय आवाहन करायचं आपल्याला? प्लास्टिकचा वापर करू नये, कॅरीबॅगचा, आणि हे मावा वगैरे खाऊन रस्ते घाण करतात ते बंद व्हावे। काय कारवाई आहे? दंडात्मक म्हणजे किती दंड लावतो आपण? दंडात्मक थुंकीवर 100 रुपये आहे। बरं, विकणाऱ्याला पण आहे आणि खाणाऱ्याला पण आहे। खाण्यावर शहरात सगळीकडे कारवाई सुरू आहे, इकडे चालू आहे। कशा पद्धतीनं लोकांना आपल्याला आवाहन करता येईल? नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, त्याचबरोबर मावा कोण सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये। आता आम्ही प्रत्येक पानटपरीवर मावा विक्रेत्यांना आम्ही आवाहन करतो आहे की त्यांनी दुकानाच्या बाहेर ते थुंकण्यासाठी डस्टबिनची व्यवस्था करावी आणि त्याच्यात थुंकावं। म्हणजे मावा विकला तर चालतो? नाही, थुंकण्याची व्यवस्था करावी असं नाही। मावा सध्या मावाविरुद्ध बंदी मोहीम जोरात सुरू आहे सोलापूर महापालिकेच्या शहरामध्ये। आम्ही आवाहन करतो की नागरिकांनी मावाचा वापर करू नये। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। शहरामधले जे सगळे पान शॉप आहेत किंवा ज्या ठिकाणी मावा विकला जातो त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीनं स्वच्छता मोहीम दुकानदाराकडे करून घेतली जाते। दंडात्मक कारवाई विकणाऱ्यावर आणि जे काही पान खाऊन मावा खाऊन थुकत आहेत त्यांच्यावर सुद्धा या सुरू आहे। शहरामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि त्यांची जी काही टीम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीची कारवाई सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। अशा पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेचं पथक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरते आणि जे काही पान शॉप आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते आणि शिवाय त्यांच्याकडनं ही स्वच्छताही सुद्धा करून घेतली जाते। शहरामध्ये अशा पद्धतीची कारवाई पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेली आहे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आणि या कारवाईमुळे शहरामध्ये निश्चितपणे बदल दिसून येण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये काही दिवसामध्ये। आता आपण पाहतो या ठिकाणी जे काही दुकानदार आहेत त्यांच्याकडून ही स्वच्छता करून घेतली जाते। जे काही पान मावा खाऊन जे काही थुकलेलं आहे ते क्लीन करून घेतलं जात आहे आणि त्यांना दंडात्मक कारवाई करून सांगितलं जातं की बाबा अशा पद्धतीचं घाण करू नका, सोलापूर हे शहर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे। आणि अशा पद्धतीची ही कारवाई सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने पहिल्यांदाच हाती घेतलेली आहे। महानगरपालिकेचे आणखी एक अधिकारी आता सोबत क्षीरसागर साहेब, काय कशा पद्धतीची मोहीम आहे आणि काय फरक पडणार आहे? त्यामुळे आयुक्त मॅडम यांच्या आदेशान्वये, श्री रवी पवार साहेब यांच्या आदेशान्वये सोलापूर शहरामध्ये मावा विक्री व खाणाऱ्यावर इथून पुढे कारवाई होणार आहे। जे विक्री करतात त्यांना अन्न प्रशासनामार्फत कारवाई होईल, जे खाऊन थुकतात त्यांच्यावर आमच्या मार्फत कारवाई होतील, जे प्लास्टिकचा वापर करतात त्यांच्यावर तर कारवाई चालू आहे, ते इथून पुढे राहतील। मावा आता लोक हे दुकानदार मग प्लास्टिकला बंदी म्हणजे प्लास्टिकला पर्याय काढून विकतील पुन्हा, त्यांच्यावर अन्न व प्रशासन विभागाला जिम्मेदारी दिली आहे। बरं, जे काय विक्री आहे त्याच्यावर अन्न प्रशासन कारवाई करणार आहे। जे घाण करते, जे घाणीचा विषय आहे ते पूर्णपणे आमच्या अंडरमध्ये येतोय। मावा खाऊन थुकणारे, रस्त्यावर कचरा टाकणारे, डस्टबिन न ठेवणारे जे असतील नागरिक व्यापारी त्यांच्यावर इथून पुढे कायमस्वरूपी कारवाई होईल। सर्वांना आवाहन करण्यात येते की नियमाचं पालन करावं जेणेकरून कारवाईला समोर जाता येणार नाही। महापालिकेकडनं दंडात्मक कारवाई तर सुरूच आहे, पण जे लोक अशा पद्धतीचं पान खात आहेत, विकतायत, मावा विकतायत, खातायत, थुकतायत यांची नावंसुद्धा मीडियाला दिली जात आहेत आणि ती नावं जाहीरपणे सगळ्या मीडियाला देऊन त्यांच्या नावाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते। सोलापूरकरांना, स्मार्ट सोलापूरकरांना आपण आवाहन करूया की अशा पद्धतीनं सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे। एकतर मावा खाऊच नका, खाणार असाल तर शहर घाण करण्याची
आपल्याला अधिकार नाही आहे, रस्त्यावर थुकू नका, नाहीतर मग चुकून जर सापडलात महापालिकेच्या या पथकाला तर मग कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल उगले मॅडम, अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीची कारवाई सोलापूर शहरामध्ये सुरू आहे. आत्ता मी बाळवेस परिसरातल्या गंदगे पान महल या ठिकाणी आहे. आपण पाहतोय हे जे काही पान शॉपचे चालक आहेत त्यांच्याकडनं हा परिसर सगळा स्वच्छ करून घेतला जातोय आणि ही कारवाई सुरू आहे. ज्यांच्यावर आत्ता कारवाई महानगरपालिका प्रशासनाने केलेली आहे त्यांच्याशी आपण बोलूया. हे पान शॉपचे चालक आहेत. दादा, तुमचं काय नाव आहे? विनायक अशोक गंदगे. आता या ठिकाणी येऊन महापालिकेचे हे प्रशासनाची टीम आलेली आहे आणि कारवाई केली. काय कारवाई केलेली आहे आपल्यावर? दंड लावलेले आहेत. बरं, आपण आता दंड भरून घेऊ. पुढच्या तुमचं वेळेस काय म्हणणं आहे? म्हणजे त्यांच्याविरोधात तक्रार आहे का काय? तक्रार नाही, स्वच्छता हे चांगलीच गोष्ट आहे बरं आणि हे करायला लागले ते चांगलीच आहे, वाईट नाही म्हणता येत नाही. बरं. कारण की सोलापूर स्वच्छ, सोलापूर सुंदर, सोलापूर दिसायलाच पाहिजे. तुम्हाला हे मान्य आहे का की सोलापुरातले मला मान्य आहे. मावा विकणारे आणि पान शॉपवाल्यांमुळे घाण होते? नाही, पान विकतो आम्ही, असं काय नाही, पान विकतो. आता घाण होतंय असं म्हणता बी येत दिसतंय का नाही. नाही आपल्याला? दिसतंय डोळ्याला, पण आता नाईलाज आमचा धंदा आहे, आमचं त्याच्यावर पण पोट ह्याच्यावर आहे. काय पर्याय आहे? याच्यावर पर्याय आता त्यांनी महापालिकेवाले सांगितले, तुमकी पात्र ठेवा, बरोबर आहे. कचरा डब्बी ठेवा. आम्ही ऑलरेडी कचरा डब्बी ते वगैरे सगळे ठेवलेलं आहे. आता त्यांचं ऐकू, आता थुंकी पात्र बी ठेवून टाकू. लोकांना डे टू डे जे लोक येतात त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे हो, की मी बाबा आता इकडं तिकडं आज थुंकू मी 2 दिवसापासून न्यूजवर जे चाललेलं आहे ह्यांची जे कारवाई बघून मी रोज, आम्ही तर पहिल्यापासून रोज धुतो, पण आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आता रोजच्या रोज आपण लोकांना सांगण्यात यायला पाहिजे येते की तुम्ही पान जरी खाल्लं तरी थुंकी पात्रमध्ये थुंका. हे आमचं लोकांना म्हणजे सांगण्याचं उद्देश महापालिकेची आहे. कारवाई योग्य सुरू हे आहे. योग्य आहे, काय ह्याच्यात अयोग्य म्हणताच येत नाही, कारण की स्वच्छ असणं हे गरजेचं पुन्हा आहे. या ठिकाणी कचरा घाण दिसली तर नाही. तुम्ही कारवाईला हो, तुम्ही तयार आहे? मी तयार आहे, कारण की मी आता रोजच धुवून घेणार. नाईलाज आहे ह्या गोष्टीला, आमचा धंदा त्याच्यावरच आहे, आम्हाला करावंच लागणार आहे आणि हे केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. लोकांना प्रबोधन करणार का? लोकांना प्रबोधन करून स्वच्छतासाठी माणूसही लावू शकेल. लावाच लागेल. दुकानदाराचं जे काही म्हणणं आहे ते आता आपण जाणून घेतलेलं आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.